लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। तुम्ही आतापर्यंत जो सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल परमेश्वर तुम्हा सर्वांना फार आशीर्वाद देवो। आतापर्यंत ख्रिस्ती जीवनाच्या वृद्धीसाठी व सत्य नक्की काय आहे हे समजण्यासाठी विविध आणि गंभीर विषयांवर अनेक संदेश या लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर उपलब्ध आहेत। हे संदेश आपण पाहावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करीतो। यामध्ये अनेक प्रकारच्या प्रार्थनाही समाविष्ट आहेत। मला खात्री आहे की हे संदेश आपल्या जीवनाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील आणि आशीर्वादित करतील। आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि आमचे असे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी आणि संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी कृपया तुम्ही नोटिफिकेशन बेल प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, देवाच्या वचनाचे सामर्थ्य जाणा। हे बायबल हे देवाचं वचन आहे आणि या बायबल मध्ये जी पुस्तकं आहेत ही पवित्र आत्म्याद्वारे प्रेरलेली पुस्तकं आहेत आणि हे बायबल आमच्यासाठी देवाकडून पाठविण्यात आलेलं आहे, संपूर्ण मानव जातीसाठी। हे कोणत्याही धर्माचे पुस्तक नाही, हे संपूर्ण सत्याचे पुस्तक आहे। सत्याचा खजाना या पुस्तकामध्ये आम्हाला आढळतो। देवाचं वचन आम्ही वाचताना आम्हाला याविषयी समज हवी की हे वचन नक्की काय आहे। आम्ही कादंबरी वाचतो किंवा वर्तमान पत्रे वाचतो किंवा इतर अनेक पुस्तकं वाचतो, त्याप्रमाणे हे पुस्तक नाही, हे एक दैवी प्रेरणेचे पुस्तक आहे। म्हणून देवाच्या वचनात जे सामर्थ्य आहे ते नक्की काय आहे हे आम्हाला समजणं फार गरजेचे आहे। देवाच्या वचनाचे सामर्थ्य जर आम्हाला कळेल तर देवाच्या वचनाचं महत्त्व आम्ही जाणू, ते आम्ही वाचताना त्यावर मनन चिंतन करीत असताना त्याची योग्य समज आम्हाला प्राप्त होईल। म्हणून आपणातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। गॉड ब्लेस यू। इब्री लोकास पत्र 4 अध्याय याचं 12वं वचन म्हणते, कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। देवाचे वचन अद्भुत आहे प्रियजन हो। देवाचं वचन आम्हाला शिकविते की देवाचे वचन म्हणजे देवाच्या मुखांतून निघालेला शब्द हा सजीव आहे, जिवंत आहे, हा मेलेला शब्द नाही। कदाचित आम्हाला असे वाटू शकते हे बायबल हे तर एक पुस्तक दिसते, एका पानावर कागदाच्या पानावर अक्षरे आहेत विविध भाषेंची, परंतु प्रियजन हो अनेक लोकांनी या बायबलला फाडण्याचा प्रयत्न केला, कापण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जाळलं, त्यांनी कापलं आणि त्यांनी फाडलंही, परंतु बायबल हे नष्ट न होणारं पुस्तक आहे। अर्थात हे देवाचे वचन असल्या कारणाने हे सजीव आहे, याला कोणी नष्ट करू शकत नाही, कारण या वचनामागे देवाचा आत्मा आहे। ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि देवाचा आत्मा अमर आहे, म्हणून देवाचा शब्द अमर आणि अविनाशी आहे, कारण हे वचन देवाच्या वचनाचे टिकाऊपण प्रकट करीते। मत्ती वर्तमान 24 अध्याय 35 वचन म्हणते, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाही। या पृथ्वीवर असा कोणी व्यक्ती म्हणू शकत नाही, कधी असा म्हणू शकला नाही आणि कोणी म्हणू शकणार नाही, असं कोणी वाक्य कधी बोललं नाही प्रियजन हो। या पृथ्वीवरील मनुष्यांचे शब्द नष्ट होतील, परंतु देव येथे बोलत आहे, हे येशूचे स्वतःचे शब्द आहेत। अर्थात अविनाशी ही वचने आहेत। या वचनाचं वैशिष्ट्य हे आहे
सगळं नाहीसं होईल, ते वचन नाहीसं होऊ शकत नाही. कारण या वचनांनीच आकाश आणि पृथ्वी आणि सर्व जे काही आज आम्हाला दिसत आहे, हे दृश्य असो की अदृश्य असो, सर्व त्या वचनाद्वारे बनविण्यात आलेलं आहे. हे वचन आम्हाला म्हणते देवाचे वचन हे सजीव आहे. प्रियजन हो, हे वचन आपल्या स्वभावात जिवंत वचन आहे. अर्थात देवाच्या जीवनाने ते परिपूर्ण आहे. देवाचे जीवन म्हणजे अनंत जीवन. या वचनात अनंत जीवन समाविष्ट आहे. अर्थात बायबल हे या संपूर्ण विश्वांतील जिवंत पुस्तक आहे. उत्पत्ती याचा 2 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला आणि त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. अर्थात आम्हाला आमच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकणारा हा देव आहे असे बायबल शिकवित आहे. आणि तेव्हाच मनुष्य जीवधारी प्राणी झाला. श्वास कधी द्यायचा आणि श्वास कधी काढायचा हे त्या देवाच्या हातात आहे. अर्थात श्वास या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. तिमोथेला 2 पत्र याचा 3 अध्याय याचं 16वं वचन म्हणते, प्रत्येक परमेश्वर प्रेरित. अर्थात येथे मराठी बायबलमध्ये आपलं परमेश्वर प्रेरित म्हटलेलं आहे. गॉड इन्स्पायर्ड. इंग्लिश बायबलमध्ये गॉड ब्रेथ लिहिलेलं आहे. देवाच्या श्वासाद्वारे आलेलं. श्वास आणि जीवन याचा संबंध आहे. आम्ही जेव्हा शब्द बोलतो तेव्हा आमचा श्वास त्या शब्दाबरोबर असतो. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन ज्या वेळेला देवाने बोललं त्यावेळेला देवाचा श्वास त्याला म्हटलेला आहे. म्हणून वचन म्हणते प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे देवाद्वारे प्रेरलेला, देवाच्या श्वासांतून निघालेला हा शास्त्रलेख म्हणजे देवाची वचने. इथे आम्ही ब्रेथ हा शब्द जो पाहतो, ब्रेथ या शब्दाचा इब्री भाषेत अर्थ आहे आत्मा. अर्थात त्याचा अर्थ देवाचा आत्मा त्याच्या वचनासह येतो. देवाचा बोललेला शब्द हा आत्मा आहे. जसा मी बोलत आहे तेव्हा माझा श्वास त्या शब्दाबरोबर जातो. देवाचे वचन आणि त्याच्या मुखांतून निघणारा आत्मा, ह्याद्वारे हे विश्व देवाने निर्माण केले. ह्याद्वारे आम्ही समजतो की संपूर्ण जग कसे निर्माण झाले असेल, कसे अस्तित्वात आले असेल. देवाचे वचन कसे जिवंत आहे हे आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृत शुभवर्तमान 6 अध्यायाच्या 63 वचनात म्हटले, आत्मा हा जिवंत करणारा आहे. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहे. अर्थात देवाच्या वचनामध्ये देवाचा आत्मा समाविष्ट आहे, देवाचं जीवन समाविष्ट आहे. हे आम्हाला समजणं गरजेचे आहे. स्तोत्र संहिता 33 अध्याय 6वं वचन मी वाचत आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुख श्वासाने आकाशांतील सर्व सैन्य निर्माण झाले. सूर्याकडे, चंद्राकडे, ताऱ्यांकडे पहा, समुद्राकडे, डोंगर पर्वतांकडे पहा, ते देवाचे अचाट सामर्थ्य दर्शविते. मग स्वतःला सांगा, ज्या शब्दाद्वारे व आत्म्याद्वारे हे सर्व निर्माण झाले ते वचन व तो आत्मा माझ्या ठाई कार्य करील जेव्हा मी देवाचं वचन म्हणजे बायबल वाचेन. जेव्हा आम्ही बायबल वाचतो, बायबल तुमच्या जीवनात काय करू शकते याची मर्यादा बाळगू नका. जेव्हा तुम्ही बायबल वाचता व जेव्हा ते वचन तुमचे चित्त वेधून ठेवते व तुमच्यावर कार्य करते, तेव्हा सर्व समर्थ देवाचे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य तुमच्यात कार्य करीते. कारण देवाने आणखीन काही वापरले नाही, त्याने फक्त आपला शब्द वापरला. त्याचे वचन म्हणजे शब्द आणि आत्माच वापरला विश्व निर्माण करण्यासाठी. आणि तेच वचन व तोच आत्मा आमच्यासाठीही आज उपलब्ध आहे. देवाच्या वचनात निर्माण करण्याची शक्ती आहे. देवाने फक्त बोलावे बस. म्हणून उत्पत्ती 1:3 वचन काय म्हणते, तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. प्रियजन हो, फक्त देवाने बोलावे की ती गोष्ट निर्माण होते. कारण देवाच्या शब्दात निर्माण करण्याची कुवत आणि शक्ती आहे. 2 पेत्र 3 अध्याय 5वं वचन म्हणते, कारण ते हे बुद्धी पुरस्सर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यांतून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. प्रियजन हो,
देवाच्या शब्दाने सर्व झालेलं आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 3 वचन म्हणते, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. अद्भुत वचन आहे प्रियजन. होय, हे वचन आम्हाला दाखविते की देवाच्या शब्दात काय सामर्थ्य आहे. इब्री लोकासपत्र याचा 4 अध्याय याचं 2 वचन अतिशय महत्वाचं वचन आपणा पुढे मी वाचत आहे, कारण त्यांच्यासारखी आपल्याला ही सुवार्ता सांगण्यात आली आहे. त्यांच्यासारखी म्हणजे इस्रायल लोकांना जी सुवार्ता सांगण्यात आली होती त्याचप्रमाणे आम्हाला ही सुवार्ता सांगण्यात आली आहे. पण वचन पुढे काय म्हणते, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही. इस्रायली कसे मिस्रच्या दास्यांतून अलौकिकरित्या सोडविण्यात आले देवाच्या महान चिन्ह आणि अद्भुतांद्वारे, परंतु अविश्वासामुळेच त्यांचा प्रवेश कनानात होऊ शकला नाही, जी भूमी देण्याचे देवाने अभिवचन दिले होते. अर्थात त्यांनी देवाची वचने ऐकली, परंतु ती वचने त्यांच्यात कार्य करू शकली नाहीत, ज्यासाठी देवाने ती पाठविली होती. त्या वचनांद्वारे त्यांना आशीर्वाद लाभला नाही, कारण ती वचने विश्वासात मिसळली गेली नाहीत. कारण वचने ही विश्वासात मिसळली गेल्यानेच देवाचा हेतू पूर्ण होतो. जे वचन त्यांनी ऐकले कानांनी ते त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. ही एक महत्वाची प्रक्रिया दर्शविलेली आहे. अर्थात देवाचं वचन जेव्हा आम्ही ऐकतो त्यावेळेला ते वचन आमच्यामध्ये विश्वासाद्वारे ग्रहण केलं गेलं पाहिजे, तेव्हा विश्वासाबरोबर त्या वचनाचा संयोग होतो. वचन त्या विश्वासामध्ये स्वीकारलं गेल्या कारणाने त्यामध्ये ते मिळते आणि त्याद्वारेच तर आमच्या जीवनात परिवर्तन येते. त्यांनी ऐकले, परंतु त्यांना त्या वचनाचा काही फायदा झाला नाही, कारण विश्वासाबरोबर त्याचा संयोग झाला नाही. थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 6वं वचन म्हणते, तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की थेसलनिकरातली ही मंडळी एक तरुण मंडळी आम्हाला आढळत आहे. संत पौलाच्या सेवकाईचा सामर्थ्यशील प्रभाव त्यांच्यावर पडला होता व तो त्या ख्रिस्ती व्यक्तींबद्दल आभार मानतोय. आनंदाने जेव्हा त्यांनी वचन स्वीकारले त्यावेळेला ते प्रभावितरित्या त्यांच्या जीवनात कार्य करू लागले. ते पूर्णतः आमच्यात कार्य तिथपर्यंत करीत नाही जिथपर्यंत आम्ही ते विश्वासाने स्वीकारित नाही. अर्थात ते वचन त्यांच्या मध्येच कार्य करीते जे त्या वचनाचा स्वीकार करीतात, त्यावर विश्वास करीतात, त्या वचनावर भरोसा करीतात. कारण अविश्वास हा देवाच्या वचनाच्या प्रभावाला बाहेर घालवून देतो. परंतु जर आपण आपले हृदय विश्वासाने उघडू आणि विश्वास करू तर ते आमच्या ठाई प्रभावी रीतीने कार्य करीते. देवाच्या वचनावरील विश्वासाद्वारे आमच्यावर त्याचा काय प्रभाव होतो हे आम्ही पाहूया. वचन म्हणते देवाचे वचन सक्रिय आहे. सक्रिय म्हणजे कार्यशील. ज्या कार्यासाठी ते पाठवलेले आहे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय ते विफल होऊन परत येत नाही. हे सक्रिय वचन आहे. जिवंत असल्या कारणाने, सजीव असल्या कारणाने ते कार्यशील आहे. ते कुठे कुठे कार्य करीते तर वचन म्हणते ते जीव व आत्मा, सांधे व मज्जा हे आमच्या संपूर्ण अस्तित्वाचे भाग आहेत. आम्हाला 3 भागात बनविण्यात आलेला आहे, शरीर, आत्मा आणि प्राण. शरीरामध्ये सांधे आहेत आणि मज्जा आहे आणि आम्हाला जीव आणि आत्मा आहे. या सगळ्यांना भेदून आर पार जाणारे मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. म्हणजे आमच्या मनात, हृदयात काय उद्देश आहे, हेतू आहे, मनातले विचार काय आहे, हे सगळं हे देवाचं वचन जाणते. देवाच्या वचनापासून काहीच आमच्या जीवनातलं गुप्त राहत नाही. म्हणून हे वचन अतिशय भयप्रद वचन आहे. आम्ही आदरयुक्त भय बाळगून या वचनाचा सन्मान करायला हवा. ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा ते बायबल ही तुम्हाला वाचत असते. म्हणून ते वाचताना आदरयुक्त भयाने वाचायला हवे.
कारण आमच्यातील गोष्टी त्या बायबलमधील वचने उघड करतात, ज्याविषयी आम्ही काहीही जाणत नसतो की त्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. कदाचित आम्हाला आमच्या समस्यांची ओळखही नसते, परंतु जर तुम्ही बायबलकडे वळाल तर ते तुमच्या तपासणी करण्यास सुरुवात करील. कारण बायबलमधील ही देवाची वचने तीक्ष्ण धारेची वचने आहेत. ती आमच्या हृदयात पोहोचून कार्य करीतात, जेथे मनुष्य पोहोचू शकत नाही. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण यांकरिता उपयोगी आहे. 17 वचन म्हणते, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचा भक्त पूर्ण होऊन, अर्थात देवाच्या भक्ताला पूर्ण होण्यासाठी ही वचने देण्यात आलेली आहेत. यासाठी की चांगल्या कामासाठी तो व्यक्ती सज्ज केला जावा, इक्विप्ड केला जावा, त्याला तयार करण्यात यावे, घडविण्यात यावे. आणि हे कार्य देवाचे वचन करीते. अर्थात देवाचे वचन विलक्षण घटकांची वास्तविकतेची सूची देते की देवाचे वचन सामर्थ्यवान आहे. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. ते फार तीक्ष्ण आहे, म्हणजे धारधार. ते शरीराचे सांधे व मज्जा यांना भेदून जाणारे आहे. ते कोणत्याही मनोचिकित्सकापेक्षा धारदार शोध घेणारे आहे. एवढेच नाही तर ते आमच्यात असणारा आत्मा व जीव यांचे विभाजन करणारे आहे. आणि मग ते विचारांचे परीक्षक आणि हृदयांतील हेतूंचे, वृत्तीचेही परीक्षक असे हे देवाचे वचन आहे. ते आमच्या समस्या आम्हाला दाखविते, ज्याविषयी आम्हाला काहीच माहिती नसते. उदाहरण द्यायचे तर आमच्यातील सर्वाधिक जण अहंकाराच्या समस्येत जगत असतात, परंतु आमच्यातील बहुतेक आमच्यातील अहंकाराविषयी अज्ञात असतात. परंतु जेव्हा बायबलसाठी आम्ही वेळ देतो, तेव्हा आत लपलेले अहंकाराचे मुळाबद्दल देव खरंच काही करील जे तो करू इच्छितो. ही वचने जी आहेत, ही आमच्या आतील भागात म्हणजे अंतकरणात आर पार जातात. स्तोत्र 51:6 वचन म्हणते, ते आमच्या अंतकरणाला ज्ञानाची ओळख करून देते. अर्थात आमच्या चैतन्य निर्माण करणारी ही वचने आहेत. हे देवाचे एक हत्यार आहे, जे आमच्या हृदयाची सुनता करते, म्हणजे जो भाग योग्य नाही तो छाटून टाकते. येशूने मत्तई 10 मध्ये म्हटले नाही काय, मी या जगात तलवार चालवायस आलेलो आहे, आणि ती ज्या वेळेला चालविली जाते त्यावेळेला कुटुंबामध्ये फूट पडते. येशूची तलवार म्हणजे येशूचा शब्द, त्याचे वचन आहे. अर्थात येशूच्या मुखांतून निघालेले प्रत्येक वचन हे जे व्यक्ती स्वीकारतात त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही पाहतो की आग लागते. येशूने म्हटले, मी पृथ्वीवर यासाठी आलो आहे की आग लावण्यासाठी, आणि ती लागली असती तर बरं झालं असतं. मुलगा बापाविरुद्ध, बाप मुलाविरुद्ध, सासू सुनेविरुद्ध, आणि सून सासू विरुद्ध, मुलगी विरुद्ध आई, आई विरुद्ध मुलगी, अशी फूट पडेल. हे फूट पडण्यास कारण काय? देवाची तलवार ही कार्य करीते, आणि हे देवाचं वचन आहे. जेव्हा जेव्हा जो त्या कुटुंबांतून निवडलेला देवाचा व्यक्ती आहे तो देवाचे वचन ग्रहण करीतो, त्या वेळेला हे कार्य घडते. अर्थात ही वचने कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहेत. अर्थात सर्व बाजूने त्याला धार आहे. ती धार अशी आहे की पापांची खात्री करून देतात, अंतकरणाला टोचतात, चुटपुट लावतात. एवढी ते तीक्ष्ण वचने आहेत. प्रियजन हो, प्रेषित 2:37 वचन म्हणते, हे ऐकून त्यांच्या अंतकरणात सुटपुट लागली. देवाचं वचन जेव्हा मनुष्य ऐकतो ना, तेव्हा त्यांना पापाची जाणीव होते. ते वचन त्यांना स्पर्श करते, त्यांच्या हृदयाला टोचते, त्यांना जाणीव करून देते त्यांनी पाप केलेले आहे. देवाच्या वचनात ही शक्ती आहे की मनुष्याच्या हृदयाला सुटपुट लावावी, पश्चाताप निर्माण करावा. प्रेषित 7वा अध्याय 54 वचन म्हणते, त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. बघा, वचन देवाचं स्तेपनाद्वारे प्रचार केलं जात होतं, आणि त्यावेळेला ऐकणारे जे लोक होते त्यांच्या अंतकरणात ते इतके झोंबले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. देवाच्या वचनाचं हे कार्य आहे. देवाचं वचन
अशा प्रकारे कार्यशील आहे, सक्रिय आहे. इर्मियाचं पुस्तक 17 अध्याय आणि याचं 9 वचन म्हणते, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. प्रियजन हो, मनुष्यांच्या हृदयाचं चित्र दाखवलेलं आहे. जसं आमच्या शरीरामध्ये एखादा आजार झाला तर आम्हाला MRI करावा लागतो, CT स्कॅन करावे लागते. तेव्हा आमच्या आतमध्ये, शरीराच्या आत कुठे काय झालेलं आहे हे सगळं डिटेक्ट करण्यात येते त्या मशीनच्या द्वारे. देवाचं हे जिवंत वचन हे आमच्या जीवनाला पूर्णतः डिटेक्ट करते. आमचं हृदय काय आहे सगळं दाखवते. अर्थात वचन म्हणते हृदय असाध्य रोगाने, म्हणजे असा एक रोग जडला आहे ज्या रोगांतून मनुष्य बरा होऊ शकत नाही. किती भयानक गोष्ट आहे. जेव्हा मनुष्य ऐकतो की माझा रोग बराच होऊ शकत नाही तेव्हा त्याला किती दुःख वाटते. परंतु प्रियजन हो, हा हृदयाचा जो असाध्य रोग दर्शविलेला आहे हा आध्यात्मिक आजार आहे. अर्थात मनुष्यांच्या हृदयात काय असते? मार्क 7 अध्याय 21 वचन काय म्हणते? कारण आतून म्हणजे माणसांच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. काय काय निघतात पहा. विचारामध्येच पाप असते. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. अशा पद्धतीने हृदयाला जो असाध्य रोग झालेला आहे याचे वर्णन या ठिकाणी येशूने केलेले आहे. आणि यांतून देवाचं वचनच मनुष्यांना पूर्ण बरं करू शकते, मनुष्यांचे परिवर्तन करू शकते, पाप्यांतून एक संत निर्माण करू शकते. ही कुवत देवाच्या वचनामध्ये आहे. हा पापाचा आजार आहे, याचा भेद कोणासच कळत नाही, फक्त देवाला कळतो. म्हणून तो आपले वचन पाठवितो आमच्या आतमध्ये की त्या वचनाद्वारे आम्हाला कापण्यात यावे, चिरण्यात यावे, त्या तीक्ष्ण धारदार वचनांच्या द्वारे. ह्यासाठी की आमच्यातील दुष्टता निघून जावी, वाईटपण, अशुद्धपण निघून जावं. म्हणून देव आपली तरवार, तीक्ष्ण धारेची दुधारी तरवार आमच्यावर चालवितो. ती वचने आम्हाला आमचे दोष दाखविते. आमच्या हृदयाला पाजर फुटावा, आमचे कठीण हृदय, पाषाणमय हृदय फुटावे म्हणून ते वचन हत्याराप्रमाणे काम करते. इर्मियाचं पुस्तक 23 अध्याय 29 वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो माझे वचन अग्नीसारखे आहे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. देव आपल्या वचनाची आम्हाला ओळख देत आहे, परिचय देत आहे की हे वचन कसे आहे, हे देवाच्या मुखांतून निघणारे वचन कसे आहे. हे अग्नीसारखे आहे, जाळून टाकते, भस्म करणार आहे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे आहे. म्हणजे एक हातोडा जसा खडकाला फोडून त्याचे तुकडे तुकडे करीतो, तसेच मनुष्याचं हृदय जे खडकासारखं झालेलं आहे त्यावर देव आपल्या वचनाचं हत्यार चालवतो, वचनाचा हातोडा चालवितो, यासाठी की हृदयाचे परिवर्तन व्हावे, कठीण हृदय मृदू व्हावे, नरम व्हावे, नम्र व्हावे. पेत्राचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 23 वचन म्हणते, कारण तुम्ही नाशवंत बीजांपासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. 2 बीज या संपूर्ण विश्वात आढळतात. एक आहे नाशवंत बीज. आमच्या सभोवती जिकडे कुठे आम्ही नजर लावू, वनस्पती असो, प्राणी असो, पक्षी असो, मासे असो, मनुष्य असो, हे सर्व नाशवंत बीज आहे. परंतु एक दुसरं बीज दर्शविलेलं आहे, हे अविनाशी बीज आहे. हे अविनाशी बीज देवाला दर्शविते. देव जो अविनाशी बीज आहे त्या अविनाशी बीजांतून म्हणजे देवाच्या जिवंत आणि टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे आम्हाला पुन्हा जन्म दिला आहे, म्हणजे नवा जन्म. आम्ही सर्व आमच्या आई वडिलांपासून आलो, देहापासून देह म्हणून, पण पवित्र आत्म्यापासून जेव्हा आमचा जन्म होतो त्यालाच म्हटलेलं आहे अविनाशी बीजापासून आमचा जन्म होणे. आणि हे कार्य देवाच्या शब्दाद्वारे होते. देवाचा शब्द हे बीज आहे, लक्षात घ्या.
एक बीज ज्या वेळेला आम्ही पाहतो, कोणत्याही फळाचं असू दे, उदाहरणार्थ एक चिंचेचं बी जर आम्ही घेतलं तर त्या चिंचेच्या बियामध्ये आम्ही हे सांगू शकतो याच्यात करोडो चिंच आहेत. अर्थात ते बीज हे गुणधर्म प्रकट करीते. अर्थात त्या चिंचेच्या ज्या बियांतून जे फळ येणार आहे ते अजूनपर्यंत प्रकट झालेलं नाही, पण त्याचं स्वरूप जे आहे ते त्या बीजामध्ये आहे. म्हणजे त्या फळाचे संपूर्ण गुणधर्म त्या बीजामध्ये आढळतात. अशाच पद्धतीने अविनाशी बीज हे आहे. देवानेही आम्हाला अशाच पद्धतीने अविनाशी बीजाद्वारे जन्म दिलेला आहे आणि तेच लोक देवाचे पुत्र आणि कन्या या पृथ्वीवर आहेत, अविनाशी बीजाद्वारे जन्म पावलेले. एक उदाहरण मी आपणापुढे देऊ इच्छितो. पूर्वीच्या काळी मला आठवते की ज्या वेळेला चिंचेची खूप झाडं होती आणि घरं बांधण्यात येत होती, त्यावेळेला घराचा स्लॅब ज्या वेळेला बनविण्यात येत होता, स्लॅबचं जे मटेरियल म्हणजे माल जो मळण्यात येत होता त्यामध्ये ते चिंचेचं बी पडलेलं असे. आणि ज्या वेळेला ते चिंचेचं जे बी ज्यामध्ये जीवन आढळते ते त्या स्लॅबला फोडून त्यातून बाहेर येते. आम्ही जर ते चिंचेचं बी आपल्या हाती घेतलं जे वर आलेलं आहे स्लॅबला तोडून, आम्ही आमच्या हाताने सहज ते मोडू शकतो. परंतु प्रियजन हो, ही गोष्ट इथे समजणे गरजेची आहे. त्या बीजामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, कारण ते बीज हे जिवंत आहे. ज्या वेळेला सूर्यप्रकाश, पाणी आणि जमीन याच्याशी त्याचा संपर्क येतो त्यावेळेला ते बीज सगळं काही फोडून बाहेर येते. त्याला कोणी अडवू शकत नाही. तसंच देवाचं अविनाशी बीजाने जन्मलेले लोकही आहेत. किती बंधने असो, काही असो, त्यांना तोडून देव त्यांना बाहेर काढेल, कारण देवाचं अविनाशी बीजाचा गुणधर्म त्यांच्यामध्ये वास करीतो. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय 24-25 वचन पण मी वाचत आहे. कारण सर्व मानव जाती गवतासारखे आहे. लक्षात घ्या आमचं स्वरूप काय आहे. आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलांसारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन म्हणजे त्याच्या मुखांतून निघणारा शब्द सर्व काळ टिकते. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होय. स्तोत्र संहिता 12 अध्याय 6 वचन म्हणते, परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत, भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयांसारखी ती वचने आहेत. म्हणजे देवाची वचने ही शुद्ध असल्या कारणाने त्यामध्ये काहीच कमतरता नाही, उणीव नाही, ती कधी बदलत नाहीत. ही वचने विश्वासनीय आहेत. म्हणूनच यावर कधीच आम्ही संशय बाळगू नये, कधीच आम्ही त्याचा नकार करू नये, तर यावर पूर्ण भरोसा करावा. कारण जर कोणी याचा नकार करील, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्ण शुभवर्तमान याच्या 12व्या अध्यायाच्या 48 वचनात म्हटले, जो माझा अव्हेर करीतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. अर्थात या जगात कोणीही व्यक्ती देवाच्या वचनापासून सुटणार नाही. प्रत्येक व्यक्ती न्यायात आणला जाईल. म्हणून आम्ही देवाच्या शुभवर्तमानाचा, सुवार्तेचा कधी अनुमान करू नये, कारण अनुमान जो करेल त्याच्यावर देवाचा राग आणि क्रोध येईल. देवाचे वचन आम्ही स्वीकारणे हेच आमचे कर्तव्य आहे. जो प्रत्येक व्यक्ती देवाच्या वचनाचा स्वीकार करीत नाही तो न्यायामध्ये जातो आणि देवाच्या न्यायातून कोणी सुटू शकत नाही. अर्थात या पृथ्वीवर प्रत्येक देशाची आपली एक घटना असते, संविधान. त्यानुसार न्यायाधीश गुन्हेगारांचा न्याय करीतो. त्याचप्रमाणे देवाचे हे वचन हे देवाचे संविधान म्हणजे घटनेचं पुस्तक आहे. म्हणून बायबल हे देवाच्या घटनेचे पुस्तक आहे, हे सर्वांना समजणे गरजेचे आहे. म्हणूनच येशूने म्हटले, जे वचन मी तुम्हाला सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्यांचा न्याय करील. उपदेशक याचा 8वा अध्याय 4 वचन म्हणते, राजाचा शब्द तर प्रबळ असतो, तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणेल. राजाला कोण सांगेल की तू हे काय बोलतोयस? कोणीच नाही. अर्थात हायर अथॉरिटी तो आहे, सर्वोच्च अधिकार त्याच्याकडे आहे. तसेच देवाचे वचन आहे. या संपूर्ण विश्वात देव हा सर्वोच्च आहे, सुप्रीम अथॉरिटी. कोणी देवाचा हात पकडून देवाला सांगू शकत नाही की तू हे काय करीत आहेस. नीतिसूत्रे याचा 2रा अध्याय 1 ते 5 वचन मी आपणापुढे वाचत आहे. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन
सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.